2026चा पहिला दिवस लग्नपत्रिका छापून अजूनच खास केला. तर 1 जानेवारी म्हणजे नवीन सालाचा पहिला दिवस तर आहेच, पण त्यासोबतच 2025च्या खूप सगळ्या आठवणींना मागे सोडून नवीन आयुष्य जगण्याला सुरुवात करणारा आणि तो जर देवाच्या आशीर्वादाने चालू झाला तर सगळं काही मंगलच मंगल. बरं 2025मध्ये खूप काही चांगल्या वाईट गोष्टी झाल्या. बरं चांगल्याच जास्त झाल्या, वाईट तर खूप काही कमी झाल्या. कारण वाईट गोष्टींना मला इग्नोर करायची सवय झाली. आणि खरं सांगू का, माझ्या आयुष्यात ना सुखाचे पान हे 2022 नंतरच उमटलेत. कारण की आयुष्यामध्ये सुख काय असतं हे तो 2021 तर माहीतच नव्हतं. आणि त्याच्यातलं सगळ्यात आवडतीचं वर्ष गेले ते म्हणजे 2025. कारण खूप सगळ्या ऑपॉर्च्युनिटी आल्यात, खूप सगळ्या चांगल्या गोष्टी माझ्या आयुष्यात घडल्यात. आणि 2026चा तर पहिलाच दिवस मी माझ्या लग्नपत्रिका छापून सुरुवात केलेली आहे. आणि सगळ्या पहिली गोष्ट ना, गुरुवार आला होता 1 जानेवारीला. सो मग असं वाटत होतं, म्हणजे आतून मला फील होत होतं की आता 2026 ना मंगल होणार आहे, म्हणजे 2026मध्ये. कारण म्हणजे खूप सगळ्या चांगल्या गोष्टी ह्या 2026मध्ये सुद्धा घडणार आहे, ज्या की मी 2025मध्ये मी त्याचा पाया बांधून ठेवलेला आहे, तर माझ्या 2026मध्ये येणार आहेत. आणि खरं सांगू का, कष्टाला पर्याय नाही आहे. तुम्ही जेवढं कष्ट कराल ना तेवढं तुम्हाला यश मिळेल. आणि मला खरंच सांगते, मला देवावर आणि कष्टावर खूप सगळा विश्वास आहे. आणि मला या 2 गोष्टी मला कधीच आयुष्यात सोडायचं नाही. एक म्हणजे देवाचं नामस्मरण आणि दुसरं म्हणजे माझं कष्ट. तर या 2 गोष्टींना मला पर्याय द्यायचा नाही आहे. म्हणून या 2 गोष्टी माझ्यासोबत शेवटपर्यंत असू दे. मग नवीन वर्ष येऊ देत, नवीन व्यक्ती येऊ देत, कोणी येऊ देत आयुष्यामध्ये, मला ह्याला पर्याय द्यायचा नाही आहे. आणि ह्या गोष्टीसोबत जर असेल ना, तर तुम्ही कधी आयुष्यात मागे राहू शकत नाही. म्हणून मी सगळ्यांनाच सल्ला देईल की तुम्हीसुद्धा देवाचं नामस्मरण आणि कष्ट करा, आपोआप तुमचे दिवस सुधारतील. कारण मी हे स्वतः अनुभवलेली गोष्ट आहे. कारण शून्यातून इथपर्यंत येणं, आणि अगदी मिडल क्लास फॅमिली नाही म्हटलं तरी चालेल, अगदी गरीब फॅमिलीतनं म्हटलं ना तरी चालेल, तरी तिथून इथपर्यंत मी आली आणि फक्त या 2 गोष्टींच्या जोरावर आली आहे. तर आज मी खूप जास्त दमलेली होती आणि घरी येऊन स्वयंपाक करायचा, आणि 1 जानेवारी पण होती. म्हटले असं काही विशेष नाही, पण येताना दमलेली होती. म्हटलं चला, खूप दिवस झाले पावभाजी खायची होती. मग काय छान असं खाल्लं आणि आम्ही घरी आलो. आणि घरीसुद्धा आता मला ना खूप छान असं प्रिन्सेस ट्रीटमेंट भेटते आहे. कारण की माझं खूप कमी दिवस राहिलेत या घरामध्ये, आणि त्याच्यामुळे ना खूप मजा असते आमच्या घरामध्ये. म्हणजे काय माहीत नाही, एक वेगळंच वातावरण तयार झालं आहे, जे की खूप छान असं हवंहवंसं वाटतं. आणि आता सगळ्यांचाच प्रश्न असेल की अगं हो, पण तुझं लग्न तरी कधी आहे, डेट तरी सांग. हो, आता लवकरच मी डेट रिव्हीलचा व्हिडिओ टाकणार आहे, तर तोसुद्धा तुम्ही सगळ्यांनी बघा. आणि हो, लग्नाला नक्की यायचं आहे.